नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर स्कॉलरशिप योजना ज्या आहेत तर यांच्या संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. अगदी स्कॉलरशिप पर्यंत डिटेल माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिले जातात. त्यामुळे सध्या जे विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी मध्ये 10,000 रुपयांपासून ते 15,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. तर अशी जी अनोखी स्कॉलरशिप योजना आहे त्या स्कॉलरशिपचं नाव आहे विद्याधन स्कॉलरशिप योजना. दरवर्षी ही योजना सुरू होते. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते आणि साधारणतः त्यांना 10वी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर चांगले गुण मिळालेले असतील तर अशा विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वीला 10,000 रुपये 10,000 रुपये आणि त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये 75,000 रुपयांपर्यंत जी स्कॉलरशिप आहे ती दिली जाते. आता ही स्कॉलरशिप कशी मिळते तर विद्याधन स्कॉलरशिप अंतर्गत जी स्कॉलरशिप मिळवायची असेल तर त्यासाठी 3 स्टेप असतात. एक म्हणजे घर बसल्या तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट द्यायची असते आणि दुसरी म्हणजेच मुलाखत आणि त्याच्यानंतर त्यांची फील्ड व्हिजिट जे ऑफिसर असतात ते तुमच्या घरी फील्ड व्हिजिट करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो. तर अशा प्रकारे ही एकंदरीत विद्याधन स्कॉलरशिप योजना सुरू झालेली आहे. तर या योजनेची अंतिम मुदत 30 तारखेपर्यंत आहे. तर लक्षात घ्या की सदरच्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, चला तर या संदर्भात परिपूर्ण माहिती घेऊया. तर अशा प्रकारे या वर्षीची जी विद्याधन स्कॉलरशिप योजना आहे ती सुरू झालेली आहे. लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पण अर्ज करण्यापूर्वी सदरची पात्रता काय आहे तर या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया. तर येथे पाहू शकता की शिष्यवृत्तीची रक्कम 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी दर वर्षाला शिष्यवृत्ती रक्कम 10,000 रुपये इतकी राहणार आहे. तर यासाठी पात्रता आणि निकष काय आहेत तर हे आपण पाहूया. तर सर्वप्रथम अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपर्यंत असलं पाहिजे. अर्जदारांनी 2025 मध्ये 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि ती सुद्धा महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंतर्गत तुम्हाला 10वी उत्तीर्ण करणे गरजेचं आहे. याचबरोबर अर्जदार सध्या 11वी किंवा डिप्लोमा प्रथम वर्षामध्ये शिकत असावा अशी देखील महत्त्वाची अट आहे. आणि सामान्य विद्यार्थ्यांना 10वी मध्ये किमान 85% गुण किंवा 8.9 CGPA प्राप्त केलेले असावेत आणि जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर किमान 75% गुण किंवा 7.9 CGPA आवश्यक आहे. तर ही महत्त्वाची येथे पात्रता देण्यात आलेली आहे. तर या प्रक्रिया कशी होणार आहे तर हे आपण पाहूया. तर सर्वप्रथम अर्जामधून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, कौटुंबिक पार्श्वभूमीवर म्हणजेच इयत्ता 10वीतील गुण आणि त्यानंतर उत्पन्न मर्यादा चेक केली जाईल आणि त्यांच्यानंतर पूर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा व इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला ऑनलाईनच सदरचं शेड्यूल दिलं जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेमध्ये जर विद्यार्थी यशस्वी झाला तर त्यांची गृहभेट केली जाईल आणि त्यानंतर अंतिम विद्यार्थ्यांची निवड करून जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप वितरण तुम्हाला दरवर्षी प्रमाणे 10,000 पासून ते 75,000 रुपये इतकं केलं जाणार आहे. तर याचबरोबर ते शेड्यूल पाहू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै आहे. ऑनलाईन परीक्षा 10 ऑगस्टला आहे. इंटरव्ह्यू 25 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर. तर अशा प्रकारचं हे शेड्यूल देण्यात आलेलं आहे. तसंच अर्ज पाहू शकता की आवश्यक कागदपत्रे कोणती तर येथे पाहू शकता की पासपोर्ट साईजचा फोटो, 10वीची गुणपत्रिका, दिव्यांग जर विद्यार्थी असेल तर सर्टिफिकेट लागेल, महसूल अधिकाऱ्याकडून मिळवलेले उत्पन्न प्रमाणपत्र, रेशन कार्ड जे आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही. तर अशा प्रकारे जर सर्व कागदपत्रे असतील तरच अर्ज तुमचा सबमिट होईल, अन्यथा अर्ज रिजेक्ट केला जाणार आहे. तर अशा प्रकारे सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला तुमचं पहिलं नाव, त्याचबरोबर तुमचं आडनाव, ईमेल ID, त्यानंतर इथे पाहू शकता की डोमेन जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर इथे पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे. एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर वापरून पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्यानंतर येथे दिलेल्या रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की तुमच्या ईमेल ID वरती एक ॲक्टिव्हेशन लिंक पाठवली जाईल आणि त्यानंतर ती लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुमचं जे ID आहे ते ॲक्टिवेट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुमचा ईमेल ID टाईप करून पासवर्ड टाईप करून लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लिंक ॲक्टिवेट झाल्याशिवाय तुम्हाला लॉग इन करता येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. लॉग इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की यू हॅव नो ॲक्टिव्ह ॲप्लिकेशन, प्लीज क्लिक हिअर टू अप्लाय नाव
लक्षात घ्या की अशा प्रकारे स्कीम जी आहे ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये प्रत्येक स्टेटचं नाव आलेलं आहे. तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा ऑप्शन खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि येथे पाहू शकता की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी येथे महाराष्ट्रातील 11वी स्टँडर्ड म्हणजेच 11th स्टँडर्ड प्रोग्राम 2025 तर अशा प्रकारची नोटीस पाहायला मिळेल. 16 तारखेला फॉर्म सुरू झालेले आहेत, तर 30 तारीख शेवटची आहे. येथे पाहू शकता की इम्पॉर्टंट डेट्स 10 तारखेला 10 ऑगस्टला स्क्रीनिंग टेस्ट, 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट इंटरव्ह्यू आणि मुलाखत शेड्यूल असणार आहे. तर लक्षात घ्या की येथे अर्ज करण्यासाठी ॲप्लाय नाऊ या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं नाव इथे आल्याचं पाहायला मिळेल आणि याच्यानंतर इंटरव्ह्यू प्लेस आहे, तर तुम्हाला इथे लोकेशन जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि लक्षात घ्या की आय कॅन अटेंड ऑनलाईन इंटरव्ह्यू टेस्ट तर येथे तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता. अशा प्रकारचा ऑप्शन घ्यायचा आहे आणि त्यानंतर नेम या ठिकाणी तुमचं नाव संपूर्ण टाईप करायचं आहे. जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे आणि पर्सनल मोबाईल नंबर न चुकता टाईप करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुमची जन्मतारीख टाईप करायची आहे आणि लक्षात घ्या की तुमचा मोबाईल नंबर जर WhatsApp नंबर असेल तर येथे येस म्हणायचं आहे. तर नसेल तर नो म्हणायचं आहे. तर येथे जो नंबर द्याल तो तुमचा WhatsApp नंबर असला पाहिजे. कारण का पुढील सर्व नोटीस याच नंबरवरती येणार आहेत. त्यानंतर जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर येस ऑप्शन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दिव्यांगांसंदर्भात जी काही टक्केवारी आहे ती तुम्हाला इथे टाईप करावी लागेल. नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस दोन्ही ॲड्रेस टाईप करायचे आहेत. दोन्ही ॲड्रेस जर सेम असेल तर लक्षात घ्या की पहिला परमनंट ॲड्रेस टाईप करा. त्यामध्ये लाईन 1, लाईन 2, सिटी, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट. स्टेट तर महाराष्ट्र आल्याचं पाहायला मिळेल. जिल्हा तुम्हाला येणाऱ्या यादीमधून निवडायचा आहे आणि जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे. दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर येथे चेक बॉक्स आहे त्यावर क्लिक करायचं आहे. तुमचा सेम ॲड्रेस तिकडे कॉपी होऊन जाईल आणि त्याच्यानंतर फादर आणि मदर म्हणजेच आई-वडिलांची माहिती तुम्हाला टाईप करायची आहे. तुमच्या वडिलांचं नाव, वडिलांचा मोबाईल नंबर, वडिलांचा व्यवसाय या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर वडिलांची शैक्षणिक पात्रता तुम्हाला टाईप करायची आहे. जी काय असेल 10वी, 12वी किंवा नसेल तर पहिला नो एज्युकेशन हा ऑप्शन घेऊ शकता. त्यानंतर आईचं नाव टाईप करायचं आहे, मोबाईल नंबर, आईचा व्यवसाय जर काही जो असेल तो, तर लक्षात घ्या की तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी काय आहे ती येणाऱ्या पॉपअप विंडोमधून निवडायची आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून तुमची 10वी ची जी डिटेल आहे, 10वीची परीक्षा जी दिलेली आहे त्याची माहिती येथे निवडायची आहे. इन्स्टिट्यूशन या टॅबवर क्लिक करून संस्थेचं नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर टाइप ऑफ स्कूल याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्यानंतर प्रायव्हेट तर जो काही ऑप्शन आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर कधी उत्तीर्ण झालात सन 2025 तुम्हाला घ्यायचा आहे. कारण का याच वर्षी जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत कारण का याच वर्षी जे विद्यार्थी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन लागणार आहेत पेपरमध्ये ते कशामध्ये हवेत तर येणाऱ्या ऑप्शनमधून मराठी लँग्वेज घेऊ शकता किंवा इतर भाषा देखील घेऊ शकता. बोर्ड मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुमची जी मीडियम आहे ती कोणती होती ती तुम्हाला येणाऱ्या ऑप्शनमधून घ्यायची आहे. बोर्ड या परीक्षेवर क्लिक करून बोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून स्टेट बोर्ड होतं, CBSE होतं किंवा ICSE होतं किंवा महाराष्ट्र बोर्ड होतं ते ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. किती मार्क मिळाले, ग्रेड, पर्सेंटेज जे काय आहेत ते तुम्हाला ते टक्केवारी टाकायची आहे. तर लक्षात घ्या की येथे तुम्ही 11वीच्या अंतर्गत म्हणजेच 11वी अंतर्गत जर प्रवेश घेतलेला असाल त्या कॉलेजची माहिती तुम्हाला इथे संपूर्ण टाईप करायचं आहे. त्यांचा ॲड्रेस देखील टाईप करायचा आहे. त्यानंतर इन्कम डिटेल ही महत्त्वाची माहिती आहे. फॅमिलीचं उत्पन्न 2 लाखांपेक्षा इथे पाहू शकता की नसावं अशी अट आहे. पण तुमचं जे उत्पन्न आहे ते रेशन कार्डवर पाहून किंवा उत्पन्नाच्या दाखल्यावर पाहून ते टाईप करायचं आहे. फॅमिली मेंबर्स रिलिव्हिंग विद्याधन स्कॉलरशिप तुम्हाला फॅमिली मेंबर्सना यापूर्वी किती मेंबर्सना ही स्कॉलरशिप मिळाली ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर लक्षात की अदर डिटेल यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जर तुमच्याकडे असतील ते तुम्हाला ते थोडक्यात टाकायचे आहेत. हॉबीज काय आहेत तुमच्या ती संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि अचिव्हमेंट जर काय स्पोर्ट्समन किंवा इतर असेल ती देखील तुम्हाला इथे टाईप करायची आहे. याचबरोबर अतिरिक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील तुम्ही देऊ शकता. संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर हाऊ डिड यू हिअर अबाउट विद्याधन स्कॉलरशिप म्हणजे विद्याधन स्कॉलरशिपची माहिती तुम्हाला कशी मिळाली या ऑप्शनवर क्लिक करून NGO, न्यूजपेपर, रिलेटिव्ह, फ्रेंड्स, स्कूल्स, टीचर आणि सोशल मीडिया यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे आणि खाली अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून
तुम्हाला सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता की आवश्यक कागदपत्रे, फोटोग्राफ, 10वीची मार्कशीट आणि इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. संपूर्ण माहिती चेक करायची आहे आणि पुन्हा सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डेटा सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तुमची संपूर्ण माहिती एका बाजूला आल्याचं पाहायला मिळेल आणि येथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. अपलोड फोटोग्राफ या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट येथे अपलोड करू शकता किंवा तुम्हाला इतर डॉक्युमेंटमध्ये देखील तुम्ही हे अपलोड करू शकता. स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲड न्यू डॉक्युमेंट इथे पाहू शकता की स्टुडंट डॉक्युमेंट या ठिकाणी ॲड न्यू डॉक्युमेंट या टॅबवर क्लिक करायचं. त्यानंतर फाईल 2, फाईल 3, फाईल 4, फाईल 5 अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे फाईल 1 या टॅबवर क्लिक करून 10वीची गुणपत्रिका अपलोड करायची आहे आणि त्याचबरोबर खाली जे काही सर्टिफिकेट आहेत आपण यापूर्वीच पाहिले होतं की येथे पाहू शकता की अर्ज करण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. 10वीची गुणपत्रिका आणि उत्पन्नाचा दाखला फक्त 2 डॉक्युमेंट येथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. 10वीचं येथे सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि येथे पाहू शकता की दाखला तर डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर शेवटी येथे पाहू शकता की 10th मार्कशीट हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे दुसरं सर्टिफिकेट अपलोड करून झाल्यानंतर येथे पाहू शकता की फोटोग्राफ पण तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर पाहू शकता की येथे इन्कम सर्टिफिकेट या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. चूज फाईल या टॅबवर क्लिक करून तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे. तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो सबमिट झालेला आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच येथे पाहू शकता की युअर ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे आल्याचा पाहायला मिळेल. त्यानंतर स्टेटस आहे जो अपलोड केलेला आहे तो तुम्हाला इथे आल्याचा पाहायला मिळेल. समोर ॲप्लिकेशन स्टेटस आहे युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारची विंडो तुम्हाला इथे समोर पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे विद्याधन स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म आहे तो फायनली तुम्हाला इथे सबमिट झाल्याचा पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला सहज अर्ज करता येईल. अर्ज कसा करायचा तर याची संपूर्ण माहिती व्हिडिओ आपण पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. 30 जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. लवकरात लवकर अर्ज करून तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.